हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे बघा मी काय बनवती, मी बनवती गाजराचा हलवा। आणि इकडे बघा दूध आहे, साई आहे, खूप आहे साई आणि दूध, त्यामुळे हलवा खूप छान लागतो। तुपात चांगला आधी भाजून घेतलेला आहे बघा, नंतर मी त्याच्यामध्ये खवा टाकलेला आहे, दूध टाकलेलं आहे, खूप सुंदर हलवा होतो बघा। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हलवा मी बनवते फक्त, पण खात नाही, थोडासाच खाते। माझ्या मिस्टरांना खूप हलवा आवडतो ना, त्याच्यामुळे मी हलवा बनवत होते। ते बोलले की साक्षी एकदा हलवा करून दे ना मला, तर मी बोलले ठीक आहे करते। हे बघा खूप सुंदर असं त्याला कलर आलेला आहे बघा छानपैकी। मी त्याला कंटिन्यू हलवत होते आणि काय झालं माहिती आहे का, खवा जो असतो ना तो त्याच्यामध्ये असं हे मेल्ट लवकर होत नाही ना, त्याच्यामुळं जरा हलवावं लागतं जरा खवा। मी पाणी वगैरे काहीच टाकत नाही, मस्तपैकी आपलं दूध टाकते आणि खवा टाकते आणि साई टाकते, साखर विलायची, खूप सुंदर लागतो हलवा। एकदा ट्राय करून बघा आणि खावा, मस्तपैकी हलवा। मग मी म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग काढावा आणि छानपैकी सर्वांना सांगावं या खायला सर्वांनी। बघा हलव्याची टेस्ट, आता मी वरनं साखर टाकते बघा। आणि साखर टाकल्यानंतर ना लिमिटमध्ये, जास्त गोड नाही आवडत मला, मीडियमच आवडतं, जास्त गोड नाही मी खाते, मला पहिल्यापासूनच आवडत नाही गोड। मग हे बोलले की थोडासा गोड कर, मी बोलले नाही, जास्त गोड केलं ना ती काय बरोबर लागत नाही, तर बोलले ठीक आहे असू दे, कर तुला कसा करायचा आहे तो। मग मी एका हाताने मोबाईल धरलेला आणि एका हाताने ओलातनं धरलेलं, कसं हलवायचं काय करायचं हे मला समजतच नव्हतं। तरी पण म्हटलं चला ट्राय करने में क्या हर्ज है, इसकी वजह से मैंने हिलाती रही। और फिर म्हणजे मग नंतर मी काय केलं, नंतर मी म्हटलं आता चला कंटिन्यू हलवत राहण्यापेक्षा आपल्याच्या थोडंसं बारीक गॅस करून झाकण ठेवावं। आणि दीदी माझी काय म्हणत होती मला, मम्मा दे ना मला खायला, मम्मा दे ना मला खायला, तर तिला बोलले बाळा अजून होतं आहे ग, ते झाल्यानंतर देते तुला मी खायला। पण हो का असं मी हलवत होते ना, मग मला कळतच नव्हतं कसं दाखवायचं आणि कसं नाही। हो का कसा कलर आला आहे, मस्त आला आहे ना, या सर्वांनी खायला। मग बाय बाय।